राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, ऐरे गैरे नत्तू खैरे यांना थेट खरं तर फेसबुक पोस्ट करत तुम्ही इशारा दिलाय. याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटो जो आहे तो तुम्ही पोस्ट केलाय. नक्की थेट इशारा तुम्हाला कुणाला द्यायचा आहे, काय सांगायचं या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून? एक लक्षात घ्या, सोशल मीडिया हे खूप प्रभावी माध्यम आहे व्यक्त होण्यासाठी आणि समाजामध्ये संदेश देण्यासाठी. मुळामध्ये मी जी पोस्ट केलेली आहे तो जो फोटो आहे माननीय शरद पवार साहेबांसोबतचा तो 2005 मधला आहे आणि त्या काळामधले महाराष्ट्रातील दिग्गज नेते माननीय शरद पवार साहेब असतील, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, तेव्हापासून मी काम करते. 2005 पासून 2025 साली मी तुमच्या समोर आहे. आजकाल नवीन आलेले ऐरे गैरे नार नटरंगी कोणी येऊन सल्ले देऊन जाणार किंवा या सोशल मीडियाचा गैरवापर करून बोलणार, अशा लोकांना सोशल मीडियाच्याच माध्यमातून उत्तर देणं गरजेचं असतं. मी फक्त आठवण करून दिली की 2005 पासून सुरू झालेला रुपाली पाटील ठोंबरेचा प्रवास हा 2025 पर्यंत आल्यानंतर केवढा अनुभवी आहे, प्रदीर्घ काळ झालेला आहे. एवढंच नवीन आलेल्या नाकाने कांदे सोलणाऱ्या लोकांनी लक्षात घ्यावं, त्याच्यासाठी पोस्ट होती. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जर अनेक नको ती लोक जर व्यक्त होत असतील तर आमच्यासारख्या लोकांनी सुद्धा त्यांना त्याच पद्धतीने व्यक्त होऊन उत्तर दिलेले, बाकी दुसरं काही नाही. आणि मला एक अभिमान आहे की मी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत 2005 साली आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलेलं आहे. मला वाटतं तेव्हा माझं वय 23-24 असेल. आता मी 40-42 वर्षाची आहे. एवढ्या वर्षाचा अनुभवातनं समोरच्या नवीन आलेल्या लोकांनी आम्हाला शिकवू नये. म्हणजे ती जी काय शायनिंग मारायला जातात किंवा त्यांना फार कळतं किंवा त्यांना मिळालेल्या पदावरनं त्यांना दाखवायचं असं की आम्ही फार मोठे आहोत, तर तुम्ही तुमच्या कामातनं मोठे आहात की नाही हे जनता ठरवते. आमच्या कामातनं आम्ही मोठे आहोत नाही ही जनता ठरवणार, पण आमच्या कामामागे आमचा एवढा प्रदीर्घ अनुभव आणि काम केलेली पावती आहे तोच दाखवायचा हे उद्देश होता. खरं तर रुपाली ठोंबरे पाटील यांचा 2 दशकाहून अधिक काळ राजकीय प्रवास आहे. सामाजिक कार्यामध्ये सुद्धा तुम्ही अग्रेसिव्ह आहात. मात्र जर पक्षामध्येच या सर्व गोष्टीची जर किंमत होत नसेल तर रुपाली ठोंबरे पाटील वेगळा निर्णय घेऊ शकतात का? दुसरं म्हणजे रवींद्र धंगेकर सुद्धा काल त्यांच्याशी आम्ही बोलताना सुद्धा त्यांनी म्हटलंय की रुपाली ठोंबरे पाटील हे आमच्या लहान बहिणी आहेत, त्यांचं आमच्या पक्षामध्ये स्वागतच आहे. कालच आमच्या टीव्हीशी बोलताना त्यांनी असं वक्तव्य केलंय. तर या सर्व गोष्टींवरती तुम्ही काय निर्णय घेणार? काय जाऊ शकता तिकडे? मुळामध्ये मी फक्त सगळ्यांनी माझी लढाई बघितलेली आहे, माझं काम बघितलंय. काही लोकांना माझा संयम बघायचा होता आणि तो संयम फक्त माननीय अजितदादांसाठी मी ठेवलेला आहे. आता अजितदादांच्या घरातलं लग्नसराई संपल्यानंतर निश्चित माननीय अजितदादांसोबत भेट होईल. या सगळ्या गोष्टीची चर्चा झाल्यानंतर मला त्यातनं न्याय मिळेल ही अजूनही अपेक्षा आहे, त्याच्यामुळे थांबलेली आहे. पण जर सातत्याने पक्षातल्या या कुरगुडी होत असतील, सातत्याने वरिष्ठ नेत्यांना घेऊन फेरनिवड न करण्याचं, महिलांना पदावर न कमी करण्याचं आणि त्यांच्याच मागे फक्त फिरणाऱ्या की ज्यांना कामाचा अनुभव नाही काही नाही अशा महिलांना जर पदं देऊन इतर महिलांचं खच्चीकरण करणार असेल तर मला वाटतं मला तो निर्णय नाईलाजावास्तव आमच्या इतर महिलांसाठी, माझ्या स्वतःसाठी घ्यावा लागेल, परंतु ते माननीय अजितदादांना भेटल्यानंतर. खरं तर आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने काही बैठका सुद्धा झालेल्या आहेत. मात्र या सर्व गोष्टीवरती प्रशांत जगताप जे आहे ते प्रचंड नाराज आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की हे एकत्रित नको व्हायला. आज या संदर्भात त्यांनी शरद पवार यांची सुद्धा भेट घेतलेली आहे. खरं तर या सर्व अनुषंगाने तुम्ही कसं बघताय आणि प्रशांत जगताप यांना काय सल्ला द्याल? त्यांचं म्हणणं आहे की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आली तर मी बाहेर पडणार आहे, अशी त्यांची भूमिका आहे. नाही, एक लक्षात घ्या, प्रशांत जगताप भाऊने राजकीय संन्यास घेतला, कोणाला काहीच फरक पडणार नाही. मुळामध्ये प्रशांत भाऊंना माहिती आहे की त्यांचा पक्ष हा शरदचंद्रजी पवार साहेबांचा आहे आणि एखाद्या अध्यक्षांनी वेगळं व्हायचं का एकत्र व्हायचं हा निर्णय घेतल्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या विषयात म्हणजे पक्षाच्या या एकत्र होण्याच्या किंवा वेगळं होण्याच्या विषयामध्ये आपले अध्यक्ष जे आदेश देतील ते कार्यकर्त्यांनी पाळणं गरजेचं आहे. मी प्रशांत भाऊला एवढंच म्हणेल की याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्याला, आपल्या घराला
नगरसेवक महापौर पद दिलेलं आहे. त्याच्यामुळे जर माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जर निर्णय काही घेतला असेल तर त्या निर्णयाला आदेश मानून त्यांनी त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे. राजकीय संन्यास वगैरे घेण्याचा असा विचारही करू नये, कारण का त्यांनी राजकीय संन्यास घेतल्याने कुणाला इथे काही फरक पडणार नाही. परंतु त्यांच्या भागातील जे लोक आहेत ते चांगल्या नेतृत्वाला गमवू शकतात. तर तसं न करता एक बहीण म्हणून, कारण का मी नगरसेवक म्हणून काम केलेले, ते महापौर होते, की माझी विनंती असेल त्यांना, नको तो अट्टहास करण्यापेक्षा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत त्यांनी जाणं गरजेचं आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार असं म्हणतायत की शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे भाजपाच्या ताटाखालचं मांजर आहे, असं त्यांनी वक्तव्य केलंय. मुळामध्ये सांगू का, वडेट्टीवार साहेबांना मला विनंती करायची की साहेब, आधी तुम्ही तुमच्या पक्षातली हालत तर बघा. तुमच्या पक्षामधला आज विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काम करताय, कुठे विरोधी पक्ष सक्षम म्हणून आज जी काही कामं चालत आहेत किंवा जे काही आवाज उठत आहे, महायुतीमध्ये एकत्र पक्ष असले तरी त्याच पक्षाचे पदाधिकारी, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आवाज उठवत आहेत. तो आवाज, जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचून काही चुकलं असेल, राहिलं असेल किंवा अधिकारांच्या कमतरतेमुळे राहिलं असेल तर ते पूर्ण करण्याचा, त्याला प्रश्नावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतायत. वडेट्टीवार सारखे उठणार आणि बोलणार. 60 वर्ष काँग्रेसला दिली होती. 60 वर्षानंतर 2014 साली मोदी पर्व सुरू झालं. ते 2014 पासून ते 2025 पर्यंत आपण काय केलेलं आहे, आपण याने आपल्या पक्षाने काय केलेलं आहे, आपल्या नेत्यांनी काय केलेलं आहे, हा सरासर विचार पक्ष म्हणून, पक्षाचे पदाधिकारी म्हणून, पक्षाचे विरोधी पक्ष नेते म्हणून करणार नाहीत का? का फक्त टोमणे आणि फक्त विरोधकांना, सत्ताधाऱ्यांना नावं ठेवण्याचं काम? राहिला विषय माननीय अजितदादांचा, माननीय शिंदे साहेबांचा, आमचा म्हणजे पक्ष आमचा आहे, आमचे नेते अध्यक्ष ते ठरवतील कोणासोबत जायचं आणि कोणासोबत नाही. तुम्ही आधी तुमच्या कामाची तर दिशा ठरवा, लोकांना आश्वासित तर करा, विश्वास निर्माण करा की यस, काँग्रेसचे आम्ही लोक तुमच्यामध्ये आहोत. याच्यामध्ये मला एकच उदाहरण पुण्यातलं द्यावं लागतं का, माननीय रवींद्र धंगेकरांना काँग्रेस सोडून शिंदे सेनेत जावं लागलं. ह्याचा कधी विचार केलाय का काँग्रेसनी, काँग्रेसच्या नेतृत्वानी, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी? उगीच बोलायचं आणि टीका टिप्पणी करायची म्हणून करायची असेल तर बिंदास करा, परंतु त्या तुमच्या टीका टिप्पणीला महाराष्ट्रातली जनता खरंच भीक घालत नाही. अक्षरशः खेळ खंडोबा म्हणजे एक एंटरटेनमेंट म्हणून जर तुमच्या पक्षाकडे बघणार असतील तर त्यांना चालणार असेल तर त्यांनी तसं बोलत राहावं. तर पार्थ पवारच्या संदर्भातली जी अमेडिया कंपनी आहे, त्या अमेडिया कंपनीवरती फौजदारी आणि दिवाणी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी खरं तर अंजली दमानी यांच्याकडून करण्यात येते. एक लक्षात घ्या, पार्थ पवार यांच्यावर जे काही आरोप करण्यात आले त्याच्यावर पोलीस तपास चालू आहे. त्याच्यामध्ये शीतल तेजवानी यांना तपासामध्ये जे काही करण्यात आलेलं आहे, अटक ती करण्यात आलेली आहे. अंजली दमानिया त्यांना माहिती आहे का की हा एक सिव्हिल वाद आहे. ही जमीन सरकारची पहिली होती, महार वतनाची, मग ती सरकारचा 7/12 झाला. सरकारचा 7/12 झाल्यानंतर ती जमीन केंद्र सरकारला 2038 पर्यंत लीजवर दिलेली आहेत. या सगळ्या कायदेशीर त्रुटी बघणं गरजेचं असतं. त्या पोलिसांना सुद्धा तपासणं गरजेचं असतं. पोलिसांना कुणीतरी सांगितलं दमानिया त्यांनी यांना आरोपी करा, तुम्ही कायद्याने नाही आरोपी करू शकत. आता शीतल तेजवानीवर वेगळा आरोप आहे की त्यांनी महार वतनाची जमीन असताना कोणाकोणाकडनं ती जमिनीची पॉवरॅटनी घेतली, त्याच्यामध्ये काही व्यवहार झाले, त्याच्यामधनं ती महार वतनाच्या जमिनीमध्ये काय काय प्रक्रिया झालेली आहे, तिथे कुणाची फसवणूक झाली आहे की नाही, त्याच्यात आरोपी आहेत, अजून गुन्हेगार नाही. त्याच्यामुळे त्यांना ती अटक करून कोर्टाने त्यांना 8 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. त्याच्यामध्ये सगळा तपास समोर बाहेर येईल आणि या सगळ्या प्रकरणाशी पार्थ अजित पवार यांचा कुठेही काही संबंध नाही, हे आधीही सांगण्यात आलेलं आहे. पार्थ पवार हे माननीय अजितदादांचे सुपुत्र आहेत म्हणून विरोधकांनी आणि अंजलीताईंनी सुरुवात केली, परंतु ते म्हणले म्हणून कारवाई होत नाही. त्याच्यामध्ये पार्थ पवार यांची जी काही कंपनी आहे त्या कंपनीनी गव्हर्नमेंटची जमीन 500 रुपये स्टॅम्प पेपरवर घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये खरंच स्टॅम्प ड्युटी जर राहिली असेल तर इट इज अ सिव्हिल मॅटर. त्याला सब रजिस्ट्रार किंवा आपले जे महसूल मंत्री आहेत तो विभाग आहे, तो जास्तीत जास्त की तुम्ही एवढी
स्टॅम्प ड्युटी भरणं आवश्यक होतं, ती भरली नाही, ती आपण तातडीने भरा, ही प्रोसिजर असते. त्याच्यासाठी जी काही प्रक्रिया असेल ती सरकार चांगल्या पद्धतीने करतच आहे. त्याच्यामध्ये कुणाला की बाबा हे अजितदादांचे सुपुत्र आहेत आणि त्यांची कंपनी आहे, कोणालाही बक्ष दिलेलं नाही. परंतु जर पार्थ पवार यांनी कुठला घोटाळाच केलेला नाहीये, इवन 1800 कोटी याच जमिनीची किंमत 2007 साली किती होते? निश्चित 1800 कोटी नव्हती. 2007 साली समजा 100 रुपयाची जमीन या 2025 मध्ये जर 1000 रुपयाची झाली असेल तर त्या अर्थाने त्या बातम्या लागलेल्या आहेत की आत्ताची गव्हर्नमेंट व्हॅल्यू जी 2007ला 100 रुपये होती ती आत्ता 1800, पण त्याच्यामध्ये कुठेही आर्थिक पैसा घेणं देणं नाहीये, मोबादला नाहीये. कारण का सरकारी जमीन कोणालाही विकता येत नाही. त्यातल्या काही त्रुटी असतील स्टॅम्प ड्युटीच्या नोंदणी शुल्काच्या बाबतीत तर त्या फक्त तुम्ही अपडेट करू शकता. त्याला नोटीस देणं प्रक्रिया या सगळ्या कायद्यामध्ये आहेत. तर ताई, जामखेडमध्ये खर्डा रोडवरती एका हॉटेलमध्ये एका नृत्यांगनेने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला कारण असं आहे की गायकवाड नावाचा एक भाजपाचा हे कार्यकर्ता आहे, त्याने लग्नासाठी तगादा लावला आणि या तगादाच्या कारणामुळे तिने आत्महत्या केली. तर हा विषय चर्चेला जातो, या गोष्टीकडे कसं बघताय? मुळामध्ये समाजामध्ये अशा अनेक गोष्टी घडत आहेत. एकतर्फी प्रेमातनं किंवा मानसिक शोषण, कौटुंबिक शोषण, याच्यामध्ये प्रत्येक महिला जिला सहन होत नाही ती महिला ही अत्यंत टोकाची भूमिका घेते आणि हे खूप दुर्दैवी आहे. माझं तर पहिलं मत आहे, कोणी असो त्या महिलेनी आत्महत्या करायचा विचार करणेच पहिलं चुकीचं आहे. आता तो आहे भाजपचा कार्यकर्ता का राष्ट्रवादीचा कार्यकर्ता का काँग्रेसचा कार्यकर्ता का उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता का शिंदेचा कार्यकर्ता शिवसेनेचा कार्यकर्ता, तो कोणी असू द्या, जर त्यांनी त्या महिलेला त्रास दिला असेल आणि ते जर तपासात निष्पन्न होत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला कारवाई होणं गरजेचंच आहे. कुठलाही पक्ष कुठल्याही गुन्हेगाराच्या पाठीशी नसतो आणि कुठलाही गुन्हेगार मी या पक्षात आहे म्हणून मला निर्दोष सोडतील असंही नसतं. त्याच्यामुळे समाजामध्ये हे जे काही अत्याचार, अन्याय किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीची कृत्य घडतात, मग तो पुरुष असो की महिला असो, त्यांच्यावर कायद्याचा वचक असणं गरजेचं आहे. तातडीने गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. जोपर्यंत हे जेलमध्ये बसत नाही तोपर्यंत या गुन्हेगार वृत्तीच्या लोकांना आपण असं कृत्य करू नये याची जाणीव होत नाही. तर ताई, आगामी महानगरपालिका ज्या निवडणूक आहे त्या अनुषंगाने महायुती म्हणूनच अजित पवार यांनी या सर्व निवडणुका आहेत त्या लढाव्यात असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय. मुळामध्ये माननीय अजितदादा ठरवणार आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीत लढणारे का वेगळा लढणारे. परंतु चंद्रकांत दादांनी हे जे काही वक्तव्य केलेलं आहे, माझं म्हणणं आहे की हे दोघेही वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी हे अजितदादांची जरी बोलले तर कुठेतरी दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते हे एकत्र बसून निश्चित तो निर्णय घेतील. महायुती होण्यासाठी सर्वजणच आग्रही आहेत, कार्यकर्ते पण आग्रही आहेत, पण त्या महायुती होत असताना तसं ते समान वाटप किंवा प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षांना जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने जर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतला तर निश्चित महायुती होईल आणि आम्हालाही महायुती म्हणून निवडणूक लढवायला आवडेल. खरं तर गेली 2 दशकाहून अधिक काळ माझी राजकीय कारकीर्द आहे, त्याच्यामुळं आता आलेल्या हैऱ्या आणि नत्तू खैऱ्यांनी ते मला शिकू नये. खरं तर मी माझ्या कार्यकर्तृत्वातूनच पुढच्यांना उत्तर देत असते आणि सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे, यासाठी मी ही फेसबुक पोस्ट केली आणि माझ्यावरती टीका करणाऱ्याला मी ते योग्य उत्तर दिलं आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.